मुंबई में आयोजित पत्रकार परिषद में शिवसेना यूपीटी के खासदार संजय राउत ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा वीर सावरकर की बैरिस्टर पदवी वापस लाने के प्रयास का स्वागत किया। राउत ने कहा कि यह सराहनीय पहल है क्योंकि यह पदवी ब्रिटिश शासन ने जब्त की थी और उसे वापस लाने का प्रयास सराहनीय है। उन्होंने इसकी तुलना बाबा साहेब आम्बेडकर के लंदन स्थित निवास स्थान को सरकार द्वारा स्मारक में बदलने से भी की। स्वागतार्ह गोष्ट आहे की वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे। हा आपला ठेवा आहे। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधील राहतं घर सरकारनं ताब्यात घेतलं आणि तिथे एक मेमोरियल केलं, आम्ही त्याचं स्वागत करतो केलं। आता एक तलवार आणलेली आहे। कोणती तलवार आहे? त्या तलवारीवरून वाद सुरू आहे। ही तलवार खरी की खोटी? बरोबर आहे। वाघनख, त्या वाघनखांविषयी वाद आहे। भवानी तलवार आणण्यासंदर्भात चर्चा होते। वाघनख प्रचंड गाजावाजा करून आणली, त्या वाघनखांचं पुढे काय झालं? कुठे आहेत वाघनख? कुठे फिरवली जात आहेत? निवडणुकीच्या आधी त्याची प्रदर्शनं भरवली मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या। आता वाघनखांचं काय झालं? वीर सावरकरांच्या आता मोदूजी ते नागपूरच्या भोसल्यांची तलवार आणली जाते असं मी म्हणतो। 56 लाख रुपये खर्च करून विकत घेतली जाते। ठीक आहे, पण काल वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती ती आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केलेली आहे। बॅरिस्टरी पदवी, आणि त्याला काय कोणी विरोध करण्याचे कारण नाही, पण खरी पदवी आणा। माझं असं म्हणणं आहे, खरी पदवी आणा। वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच। तो कागदाचा तुकडा जरी जप्त केला असला ब्रिटिशांनी तरी आम्ही त्याला बॅरिस्टर म्हणतो, बॅरिस्टर मानतो। पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे। काल सुद्धा दिल्लीमध्ये सोहळा झाला ना पद्म पुरस्कारांचा, अशा प्रमुख पुरस्कारांचा। आम्हाला वाटत होतं की या वेळेला तरी सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल। आम्ही किती काळ वाट पाहिली। बाकी तुम्ही पदव्या आणाल, त्यांचे कपडे आणाल, त्यांची टोपी आणाल, सर्व काही आणाल, पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे? त्यांच्या विचारधारेचा। तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीकाकारांची तोंड बंद करण्यात आली। आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ती शिफारस का केली नाही? आणि मोदी आणि शहांनी त्यांच्या पूर्ण अखत्यारीत असताना, हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? हा साधा प्रश्न आमचा। बॅरिस्टरची पदवी आणाल, अमुक आणाल, तमुक आणाल, तुम्ही तिकडे जिथे त्यांनी समुद्रात उडी मारली तिथे जाऊन तुम्ही डोकं टेकाल, हे वर्षानुवर्ष आम्ही करतोच आहोत। त्यासाठी आम्हाला मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची गरज नाहीये। स्वातंत्र्य वीर ही त्यांना सर्वोच्च पदवी या महाराष्ट्राने दिलेली आहे। वीर ही मोदी शहांनी दिलेली नाही किंवा भाजपने दिलेली नाही। जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने त्यांना दिलेली आहे। महाराष्ट्राने वीर सावरकरांचा सन्मान केला आणि तुम्ही राजकारण करता। माझा असा प्रश्न आहे राण्यांना, पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच, पण तुमचे मोदी ज्याने पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले होते ते दंड पिचके आहेत का? प्रेसिडेंट ट्रम्पने दम भरतात पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघारी का बोलवलं हे आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करावं। ऑपरेशन सिंदूर जे चालवलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरात आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली, मोदींनी केली, त्याचं काय झाल्याचं उत्तर त्यांनी द्यावं। पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना पाठवायचं? आम्ही नाही गेलो पाकिस्तानमध्ये। नरेंद्र मोदी नवाज शरीफचा केक कापायला गेले होते,
हे बहुतेक राणे विसरलेले दिसत आहे. नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं? तर तुमचे नरेंद्र मोदी गेले, मिस्टर राणे. आम्ही नाही गेलो कधी. आणि त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं. आता आपलं वय झालेलं आहे, आपल्या टोपाचे केस पण पिकले, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा. प्रगल्भ. तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या. जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष, आणि तुम्ही भाजपचे आश्रित आहात. माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा. आकडा मोजा, फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका.